माझा परिचय सरांनी करून दिला तो नावात श्याम वसुधा रघुनाथ जोशी। आणि माझ्याकडे येणाऱ्या अनेक मुलांना मी सांगतो की आपलं नाव 4 शब्दांचं असायला हवं। हे 3 शब्दांचं नाव पुरुषप्रधान संस्कृतीतून आलेलं मला वाटतं। मग त्याच्यामध्ये आईची ओळख कुठे दिसतच नाही। मग आई ते ऐकते नाव आणि म्हणते ह्याच्यातच माझं कुठेतरी नाव आहे असं मी समजते, पण ते घेतलं जात नाही, उच्चारलं जात नाही। आणि म्हणून मला वाटतं की सगळ्यांनी आपली नावं अशाच पद्धतीने सांगावीत। आपल्यालाही बरं वाटतं सांगताना की अरे ही माझी आई, सांगतानाच ऐकताना बरं वाटतं, म्हणून तो परिचय करून दिला गेला। मी जवळपास 38 वर्ष प्राध्यापक होतो। 1982 ते 2020 प्राचार्य होतो। DVJ कॉलेज चिपळूण, तिथे 5,500 मुलं आणि जवळपास 150 प्राध्यापक असं। मी स्वतः शेतकरी आहे आणि ती ओळख मला जास्त आवडते। बरीच वर्ष 40 वर्ष मी जमीन विकत घेऊन शेती केली, वडिलोपार्जित नव्हतीच काही। निसर्ग हा माझ्या अभ्यासाचा आणि विचार आणि आचारांचा विषय। जास्तीत जास्त नैसर्गिक कसं राहता येईल, निरोगी कसं राहता येईल यावर मी काही चिंतन, मनन, लेखन, कथन आणि वर्तन अशा सगळ्या गोष्टी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे। असो, या ओळखी पुरेशा आहेत। व्याख्यानातूनच जास्त ओळख होईल आणि याआधी मी ती देण्याचा प्रयत्न तुमच्याच या श्रीकृष्ण श्रावण व्याख्यानमालेत तुमच्या मंदिरात केलेला आहे। आज मी बोलणार आहे तो विषय आहे मनोरंजक माध्यमं किती मनोभंजक झालेली आहेत, त्याविषयी मी बोलणार आहे। आणि त्यावर आपण काय करायला हवं, त्या भंजक होण्यापासून आपल्याला कसं वाचवायला हवं याविषयी मी बोलणार आहे। काल माझ्या मुलींनी इथं व्याख्यान दिलं। मी अनेक ठिकाणी व्याख्यानांना जातो आणि मी असं सुचवतो श्रोत्यांना की तुम्ही फक्त ऐकू नका, तुम्ही लिहा। पूर्वी असं वाक्य आपण अनेक ठिकाणी वाचत होतो की वाचाल तर वाचाल। हे आता मागे पडलं। अनेक लोक आता सुशिक्षितच व्हायला लागले, वाचायलाही लागले। नवीन काहीतरी वाक्य यायला हवं आणि ते वाक्य आहे लिहाल तर प्रगत व्हाल। म्हणजे वाचणं एवढाच उद्देश नाही आहे, तर प्रगत होणं हाही उद्देश असायला हवा। आणि तो जर लिहिलं तरच प्रगत होता येईल असं मला इतक्या वर्षांच्या अनुभवातून जाणवलं। हे मी व्याख्यानातून अनेक वेळेला सांगत आलो, पण मुळातूनच लिहिण्याची सवय आपल्या श्रोत्यांना नसल्यामुळे, कारण आपल्याकडे ऐकणं हे कीर्तन परंपरेतून जास्त आलं, आख्यानातून आलं। पण इथे तर व्याख्यानमाला आहे। काय फरक आहे आख्यानात आणि व्याख्यानामध्ये? पहिला फरक हा आहे की तिथे प्रश्न विचारण्याची मुभा असते किंवा प्रश्न विचारले तर त्याचं स्वागत होतं। कीर्तन परंपरेमध्ये प्रश्न विचारणं हा काही विषयच नसतो, ती पद्धत पण नाही। किंबहुना प्रश्न विचारला गेला तर त्याला पाखंड किंवा असं काहीतरी विरोध करणारा असंच समजलं जातं। त्यामुळे प्रश्न विचारण्याची पद्धतही नाही आणि लिहिण्याची तर त्याहूनही नाही। पण लिहिलंच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला ते स्मरणात राहत नाही। लिहिलं तर त्याच्यावरती आपल्याला नंतर चिंतन करता येतं, अजून काहीतरी त्याच्यात वाढवता येतं। त्यामुळे लिहाल तर प्रगत व्हाल, लिहाल तर आनंदी व्हाल, लिहाल तर सुखी व्हाल असं माझं म्हणणं आहे आणि ते मी अनेक श्रोत्यांना सांगत असतो। पण हे सांगूनही कळलं तरी वळत नाही, कारण सवय नाही तेवढी। ती सवय रुजलेली तर नाहीच आहे, पण लागलेली पण नाही आहे। मग ह्याला काय करायचं? म्हणून मग मी असं सुरू केलं की जिथे मी व्याख्यानात जातो तिथे माझ्या बोलण्याचे जे मुद्दे आहेत त्याचा एक कागदच मी श्रोत्यांना सगळ्यांना देतो आणि त्यांना विनंती करतो की आता निदान हा कागद तरी दिला आहे, हा कागद तरी टिकून राहील तुमच्याकडे, म्हणजे कधीतरी बघितलं तर आठवता येईल। आणि मग त्याच्यामध्ये मोकळ्या जागा सोडलेल्या असतात, मग त्याच्यामध्ये लिहावं अशी अपेक्षा, आशा, विनंती, कळकळ, आर्जव, आवाहन असं सगळं असतं। तर त्याच उद्देशाने कालही मी माझ्या मुलीला सुचवलं की अरे हे तुझंही व्याख्यानाचं मुद्दे काढ आणि दे।
आता 55-60 श्रोते असणार, तर म्हटलं 60 कागद जाणार पुन्हा, म्हणून म्हटलं तुझं आणि माझं मागच्या बाजूला पाठपोट करूया, म्हणजे कागद वाचेल तेवढा आणि लिखाणासाठी तेवढी जागा पुरेशी असावी, म्हणून आम्ही ते पाठपोट दिलं. आणि आज तुमच्याकडे पाठ आहे. पोट काल झालेलं आहे कारण आहारावरती व्याख्यान होतं. आता पाठ आहे. आता पाठीवर शाबासकी मिळेल का रट्टे मिळतील हे तुम्ही व्याख्यानातून ऐकण्यातून ठरवा. माझ्याकडे दोन्ही गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, तर त्या मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. ही प्रस्तावना करण्याचं कारण एवढंच की या माध्यमातून लिहिलं जावं, कुठेतरी त्याची नोंद राहावी आणि त्याचा नंतर उपयोग व्हावा. तर व्याख्यानाचा विषय आहे मनोभंजक माध्यमे असा विषय आहे. मला जोशी सरांनी सुचवतात, ते मला नवीन नवीन विषय काहीतरी सुचवतात आणि मलाही आवडतं कारण माझाही अभ्यास होतो त्याच्यावरती, काही चिंतन होतं. म्हणून त्यांनी विषय सुचवला की अहो हे माध्यम फार भयंकर बोकाळलं आहे हो. आणि हे बोकाळलं किती आहे हे त्यांनी मला सांगितलं, पण हा माझा अनुभव तर बऱ्याच काळापासूनचा आहे. मला आठवतं आहे की आत्ताच मागच्या 2 महिन्यापूर्वी मी खेडजवळ खोपी म्हणून गाव आहे, अगदी तळातलं आतलं सह्याद्रीच्या अगदी कुशीतलं गाव असं आहे. तर मी तिथे व्याख्यानासाठी गेलो तर मुख्याध्यापक ची चर्चा होत होती. ते म्हणाले, सर तुम्हाला एक मी विनंती करतो. काय म्हटलं? अहो या सेलफोनमुळे ना आमच्याकडे मुलांच्यामध्ये अक्षरशः सांगतो की अनाचार प्रचंड बोकाळलेला आहे. मला धक्का बसला की 10वीपर्यंतची मुलं आणि तिथे मुख्याध्यापक मला, आणि बरं आत म्हणजे अगदी गावंढं गाव म्हणावं असं गाव, तरीही मला मुख्याध्यापक आवर्जून सांगतात की सर या विषयावर काहीतरी बोला कारण अनाचार बोकाळला आहे. शहारा आला तेव्हा आला, आत्ताही आला माझ्या अंगावरती की हे काय घडतं आहे. म्हणून ह्याने सांगितलं की असं काहीतरी घडतं आहे तर यावरती काहीतरी बोला. म्हणून मी ठरवलं की ह्याच्यावर काही अभ्यास करूया, काही चिंतन करूया आणि बोलूया. मला स्वतःला खूप सांगायला बरं वाटतं की या माध्यमांच्या वाटेला मी मला जाण्याची वेळ आली नाही. जेवढं गरजेपुरतंच तेवढं माध्यमांच्या वाटेला मी गेलो आणि मग ती वाट फारशी त्यामुळे जावं लागलं नाही त्याच्यावरती, त्यामुळे माझी वाट लागली नाही हे पण माझ्या लक्षात आलं आणि मी माझ्या वाटेने जाऊ शकलो आणि वाट लागली नाही हे मला जाणवतं आता. त्यामुळे माझ्याकडे एक असा छोटासा फक्त बोलता येणं आणि ऐकता येणं एवढंच करण्याएवढा एक संवादाचं माध्यम ते आहे. त्याच्यावरती असं बोट फिरवून काही उपयोग होत नाही आणि असं किंवा कसंच बोट फिरवून काहीच होत नाही. आणि ते माध्यम खरंच सांगतो की मी सुखी माणसाचा सदरा ह्याच्यावर मी बोललो आहे, तर तो हा सदरा असण्याचं ते एक कारण आहे की माझ्याकडे अगदी फक्त असंच एक साधन आहे की ज्याच्यामधून कोणाच्या तरी गळ्याशी अगदीच आला आहे आणि अगदी आता जीवच जातो आहे तर तो मला कळवू शकतो आणि अगदी माझ्याच गळ्याशी पण आलं तर मी ते कळवू शकतो की अहो हे आता इतका झालं आहे हो, तेव्हा आता बघा काय तुम्हाला पुढे, आता मला काही जमत नाही आहे, आता पुढचं तुम्हाला काय बघत असेल तर जमवा. इथपुरतंच ते फक्त मी वापरतो आणि मला खूपच त्याचा फायदा होतो, म्हणजे सुखी होता येतं. हे मला जेव्हा सगळं लक्षात आलं, जाणवायला लागलं, तेव्हा मी म्हटलं या विषयावरती बोलायलाच हवं आणि म्हणून ते मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. माध्यम हा शब्द हा मीडियम हा त्याला इंग्रजीमध्ये शब्द आहे आणि माध्यम काय असतं तर 2 एंटिटीजमध्ये किंवा 2 घटकांमध्ये काही आदानप्रदान व्हावं या दृष्टीने जे काही मध्ये ठेवलेलं असतं त्याचं नाव अर्थातच माध्यम आहे. आता माध्यम हे दोन्ही बाजूनी असलं पाहिजे हेही तितकंच मग गरजेचं आहे, कारण ते आदानप्रदान आहे, काही माहितीचं कशाचं ते आदानप्रदान आहे. त्यामुळे ते दोन्ही बाजूनी व्हायला हवं आणि कुठेतरी त्या माध्यमावरती दोन्ही बाजूंचा वचक हवा की मला काय ऐकायचं आहे आणि त्यांनी काय बोलायचं आहे, मला काय बोलायचं आहे, मी काय ऐकायचं आहे आणि त्यांनी काय ऐकायचं आहे, या बोलण्या ऐकण्यावरती काहीतरी वचकही असायला पाहिजे किंवा आपलं काहीतरी नियंत्रण असायला पाहिजे. असं माध्यम या गोष्टीचं नाव किंवा त्याचा एक अर्थ आहे. मला खूप आठवतं आहे की 1972 सालामध्ये मला वाटतं मी 6वी-7वीत होतो, त्यावेळेला मुंबईमध्ये प्रथम दूरदर्शन आलं पहिलं 1972मध्ये आणि बरीच वर्ष त्यानंतर फक्त 4 तास संध्याकाळचे ते माध्यम चालू असायचं.
मग त्या 4 तासातच ते बघायचं, बाकी वेळ कामं करायचं आहे आणि तो मनोरंजनाचा नाही हे मनात कुठेतरी ठसलेलं असावं आधीपासूनचं, आणि म्हणून ते प्रत्यक्षात येत गेलं आणि 4च तासाचा दूरदर्शन संच चालत असे. मग त्याच्यामध्ये आजच्या ठळक बातम्या वगैरे असं म्हणून ते होत असत. इतकंच नाही तर मला हेही आठवतं, अनेकांना ते माझ्या वयाचे किंवा त्यापेक्षा जास्त वयाची जी मंडळी आहेत त्यांना माहिती असेल हे कदाचित, की त्यासाठी लायसन्स लागायचं. एक पुस्तक असायचं आणि त्या पुस्तकामध्ये दरवर्षी त्याच्यावरती पैसे भरून ते लायसन्स रिन्यू करायला लागायचं. आणि तसं तुमच्याकडे रेडिओ आणि दूरदर्शन ह्या दोन्हींसाठी, म्हणजे आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी या दोघांसाठीचं लायसन्स होतं. आणि मी स्वतः लायसन्स ते रिन्यू केलेलं आहे आणि पोस्टात जाऊन ते करावं लागायचं, कारण पोस्ट खातं ह्या सगळ्या गोष्टी सांभाळत होतं. म्हणजे माध्यमं कशी असावीत, काय माध्यमांनी घडू शकतं आणि ते घडता कामा नये याविषयीची कुठली तरी जाणीव तेव्हा होती. कालांतराने काय झालं ते आपण बघतो आहे, कारण आता ते माध्यमं तेव्हा 4 तास समजा दूरदर्शन संच होता, आता 24 तास सुरू झालं. ते आकाशवाणीसुद्धा सकाळी 6 वाजता सुरू व्हायची आणि मग तेव्हा ती धून आकाशवाणीची लागायची आणि मग नंतर काय त्यांचा कार्यक्रम सुरू व्हायचे. पण रात्री आकाशवाणी चालू ठेवण्याचा प्रघातही नव्हता, पद्धतही नव्हती आणि त्याची गरजही वाटत नव्हती. मग 1972 विचार करतो मी की 82, 92, 2002, 12 आणि आज 22, 50 वर्षामध्ये काय घडलं आणि कुठून कुठे प्रवास झाला, हा प्रवास चांगला झाला की वाईट झाला याविषयी मी काही विचार करायला सुरुवात केली. आणि मला खरंच जाणवलं की या सगळ्या माध्यमांनी आता जे मूळ 2 हेतू होते माध्यमांचे ते काय होते, तर एक मनोरंजन हा हेतू होता आणि ज्ञानरंजन हा दुसरा हेतू होता. हे 2 हेतू आता कधीच पार केले, मर्यादा सगळ्या सुटल्या आणि आता कोणाच्याही हातामध्ये हा वारू राहिलेला नाही. ना त्या निर्मात्यांच्या हातामध्ये, म्हणणं बोलणाऱ्याच्या हातामध्ये राहिला, ना ऐकणाऱ्याच्या हातामध्ये राहिला. आणि जे काही ते उधळत सुटलेलं आहे, पण याच्यावरती कोणालाही असं वाटत नाही की त्याच्यावर काहीतरी कुठेतरी नियंत्रण असावं आणि फक्त मनोरंजन आणि ज्ञानरंजनासाठी ते असावं असं आता कोणालाही वाटत नाही. पुढची माध्यमांविषयी मी बोलणारच आहे, पण आत्ता मी जी माध्यमं सांगतो आहे त्याच्यामध्ये पहिलं माध्यम दूरदर्शन संच आणि चित्रवाणी याबद्दल मी प्रथम बोलू इच्छितो. सिरियल नावाचा एक विचित्र प्रकार एक मध्येच कधीतरी सुरू झाला. मला आठवतं आहे की अगदी आत्तापर्यंत म्हणजे 20-30 वर्षापूर्वी 13 पन्ने ह्या नावाची एक दूरदर्शनवरती एक मालिका यायची. आणि 13 पन्ने म्हणजे काय की 13 त्या एपिसोड ज्याला म्हणतात किंवा धारावाहिक, या धारावाहिक 13मध्ये ते संपणार. काय जी गोष्ट असेल ती 13 भागांमध्ये ती संपली पाहिजे हा दंडक, आणि तेवढंच द्यायचं, त्याच्यापुढे नाही द्यायचं. मग हे 13च्या ऐवजी 130, 1300 माहीत नाही, आता 13,000वर सुद्धा कधीतरी जाईल पुढे. म्हणजे त्याच्यामध्ये पिढ्यानपिढ्या यायला लागल्या, आजोबापासून नंतर. आणि मग ते पात्र बदलायला लागली, कारण तेवढा काळ ती पात्र तरी कशी मिळणार. मग ती पात्र बदलायला लागली, ऐकणारे आजोबांच्या ऐवजी ऐकणारे नातू व्हायला लागले आणि हे मधल्या काळामध्ये हे सुरू झालं. मग त्याचाही कंटाळा आला बहुतेक लोकांना. त्यामुळे आता जे काही सुरू आहे ते तुम्ही पाहताच आहात आणि कधीकधी दुर्दैवाने मीही पाहत असतो ते. पण हे काय चाललं आहे, हे कुठे जात आहे, दिशा कोणती आहे आणि ह्याच्यातून परिणाम काय घडत आहेत याविषयी मला मुद्दा सांगायचा आहे तुम्हाला. मनोरंजन याविषयी जर बोलायचं झालं, मध्यंतरी मी एका ठिकाणी असंच व्याख्यानाला गेलो होतो. तिथे मला व्याख्यानाचा विषय दिला होता मनोरंजन @100%. हा त्यानेच मला व्याख्यानाचा विषय दिला, मनोरंजन @100%. आता हे अनेकांना माहिती आहे, पण ते @100%. मी म्हटलं काय हो विषय, कसं काय. मग ते म्हणाले ते मला काय माहीत नाही, हा विषय तुम्हाला दिलेला आहे, तो कसा तुम्ही काय रंगवायचा का बिघडवायचा घडवायचा काय ते तुम्ही ठरवा. मी विचार करायला लागलो, थोडा अभ्यास करायला लागलो आणि मग माझ्या लक्षात यायला लागलं की हे 100% हा काय प्रकार आहे. 100% ह्याचा अर्थ अर्थातच 24 तास म्हणजे वेळेच्या दृष्टीने 100%. रात्री 12 वाजतासुद्धा जर मला वाटलं
की मी काहीतरी उघडून मनोरंजन मला मिळालंच पाहिजे, ही एक भावना तिथे सुरू झाली त्या 100%मध्ये. आणि कुठेही, हा दुसरा त्याचा एक आयाम, केव्हाही कुठेही कोणालाही असं सगळं त्या 100%मध्ये वाढलेलं दिसायला लागलं. कोणालाही म्हणजे काय, की अगदी 1 वर्षाचं मूल असेल तरी त्यालाही मिळालंच पाहिजे ते मनोरंजन. म्हणजे ते 100%कडे गेलं. कधी मिळालं पाहिजे, कधीही मिळालं पाहिजे. काय म्हणजे त्याच्यात काय, नाईट लाईफ असतं, ते रात्र जीवन म्हणतात, तसं हे का नसावं, हेही असावं. आणि मग हे सगळं करत असताना किंवा ते 100%कडे जात असताना आपला मेंदू मात्र तेवढाच आहे याची जाणीव बहुधा कोणालाच राहिली नाही. मेंदू तर तेवढाच आहे. आपल्याला चरितार्थासाठी काहीतरी करायला हवं आहे आणि प्रगती करायची असेल तर मनोरंजन फक्त उपयोगाचं नाहीच आहे. म्हणजे दिवसभर काम करून आल्यानंतर थकलेल्या स्थितीमध्ये मनाला थोडासा विरंगुळा म्हणून माध्यमं वापरली जावीत हा विचार अजिबात राहिला नाही. तर 24 तास जर मला इच्छा झाली तर मी 24 ताससुद्धा मला मनोरंजन करायचं आहे आणि ते मला मिळालंच पाहिजे, तो माझा हक्कच आहे, अशा पद्धतीने मागणी सुरू झाली. आणि मग त्याचा पुरवठाही सुरू झाला. बरं, इथपर्यंत तरी ठीक होतं. ते ठीक होतं म्हणताना मला हे माहिती आहे की प्रत्येकजण काय म्हणतो, प्रत्येकजण म्हणतो आपल्या हातात बटन आहे ना, आपण बंद करू शकतो ना. ते बंद करता का ह्याविषयी बोलायचं नाही आहे की नाही बटन, इतपतच आपल्या विवेकाची मर्यादा घालून घ्यायची आहे ना, मग बस, मग आता काही विचार करायची गरजच नाही आहे. ते केलं जातं का हा विषय अजिबात राहिला नाही. आणि मग माध्यमं अक्षरशः ओतायला लागली. म्हणजे एखाद्या भांड्यामध्ये हळूहळू पाणी ओतणं आणि मग त्या भांड्याला समजणं की हो आहे, येतं आहे आणि पुरे हां आता माझं भरलं आहे, एवढंच मला गरज आहे, मग ते थांबायचं. याच्याऐवजी ते ओतत राहतं आहे. या भांड्याला गळती आहे त्यामुळे ते गळत राहतं आहे आणि धड भांडंही ते म्हणजे ते जे ओतणारं आहे तेही संपत नाही आणि हे भरणार आहे तेही संपत नाही. दोघेही काहीही मर्यादा न ठेवता या सगळ्या गोष्टींचा उपभोग घ्यायला लागले. मध्येच कधीतरी ना त्या दूरदर्शनच्या माध्यमामध्ये जाहिरात नावाची एक गोष्ट आली आणि मग त्यांनी तर सगळंच व्यापून टाकलं. म्हणजे मी माझ्या आणखीन काही विषयामध्ये व्याख्यानामध्ये जाहिरातीला तुम्हाला माहीत असेल तर 65वी कला म्हटली जाते. पूर्वी 14 विद्या आणि 64 कला होत्या, पण तेव्हा जाहिरात हा विषय कोणाला माहीत नव्हता. पण नंतर मग जाहिरात सुरू झाली आणि मग ती 65वी कला झाली. मी 66वी कला एक मांडली आणि ती होती जाहिरात करायची तर करा, पण मी घ्यायचं की नाही ते विकत, मी ते वापरायचं की नाही याची कला म्हणजे ग्राहक कला, तिला मी 66वी ग्राहक कला असं नाव दिलं. म्हणजे या माध्यमामधून पण तसंच आहे की तिकडून ते ओततायत, अरे पण मी घ्यायला हवं आहे की नाही, माझा विवेक जागा ठेवून ते बटन बंद करायला हवं आहे की नाही, काय घ्यायला हवं आहे काय घ्यायला नको आहे हे मी विचार करायचं सोडून दिलं आणि ज्याच्या त्याच्या हातामध्ये ते सोडून दिलं. म्हणजे लहान मुलं बघतायत, बघू द्या, बिघडायचं बिघडू द्या. मग अरे बिघडायचं बिघडू द्या म्हणजे पालकांची जबाबदारी काय आहे की नाही, पण पालकांनी हा विचार तर आता बहुधा सोडलेलाच आहे, बहुधा आणि बऱ्याचांनी. म्हणजे काही सन्माननीय अपवाद आहेत त्यांना मी लगेचच वगळतो, नाहीतर मग काय म्हणता, कसं म्हणता, तुम्हाला काय माहिती आहे का आम्ही काय करतो, त्यामुळे मी सन्माननीय अपवाद वगळतो आहे. आणि ते वगळून मी हे तुम्हाला सांगतो आहे की बहुसंख्य पालकांनी हा विषय आता सोडलेला आहे की काय त्याचं व्हायचं होऊ दे. म्हणजे मला तर असं वाटतं की पूर्वी पालकांची अशी भूमिका होती की 7 पिढ्यापर्यंत आपलं कुटुंब किंवा काय असेल ते पुढे चालत राहिलं पाहिजे आणि त्याचं कल्याण ही आपली जबाबदारी आहे असं मानत असत. आता मला वाटतं पहिली पिढी एवढंच फक्त विचारात घेतलं जातं आणि तीही पूर्णपणे नाही. 0व्या पिढीचंच फक्त कल्याण. 0वी पिढी म्हणजे माझी पिढी, म्हणजे माझी मुलं असतील तर माझी 0वी पिढी, ती पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी. म्हणजे आता 7 पिढ्यांवरून फक्त 0व्या पिढीवरती बहुसंख्य ठिकाणी आलेलं आहे. पुढे काय होईल त्याचं तो बघेल, मला काय करायचं आहे, मी सांगून काय तो ऐकणार आहे असंही नाही. त्यामुळे तर काही बोलायची सोयच नाही. मी कॉलेजमध्ये होतो आणि प्राचार्य म्हणून पालकांच्या समवेत बोलत असे, पालक सभा घेतल्या भरपूर आणि तिथे बोलत असे
तर त्यांना मी सांगायचो की पालक म्हणून तुम्ही आणि मी खूप दुर्दैवी आहोत. सगळ्यात दुर्दैवी कोणती पिढी असेल पालकांची तर ती आपली आहे. का? तर आपण आपल्या आईवडिलांचं ऐकलं आणि आता आपण आपल्या मुलांचं ऐकतो. म्हणजे दोन्ही बाजूनी दोन्ही पिढ्यांकडून ऐकणारे आपणच आहोत. त्याच्या आधीची पिढी तशी नव्हती, कारण ती पिढी काय होती की ती वडिलांचं ऐकत होती पण त्यांचं मुलं ऐकत होती. म्हणजे आम्ही त्यांची मुलं म्हणून आम्ही त्यांचं काहीतरी ऐकत होतो म्हणजे तसे वागत होतो. फक्त कानावर इकडून तिकडे असं होत नव्हतं, तर वागत होतो. पण आता जी पद्धत आली आहे ती काही नाही, त्यांचं ते बघतील. 0व्या पिढीचं कल्याण एवढंच ध्येय राहिलं आणि त्याचं मुख्य कारण किंवा मुख्य परिणाम हा माध्यमातून येणाऱ्या मनोरंजनावर व्हायला लागला. तर मनोरंजन @100% ही भावना ही काही वर्षापूर्वी गेली. तेवढंच राहिलं. म्हणजे ज्ञानरंजन हा पहिला हेतू होता. मला खूप आठवतं आहे की 1972 सालात नंतर आले तेव्हा प्रतिभा आणि प्रतिमा नावाचा एक खूप छान कार्यक्रम व्हायचा. इतकं ज्ञानरंजन त्याच्यामध्ये असायचं आणि तज्ज्ञ यायचे, कोणाची तरी चांगल्या माणसाची मुलाखत घ्यायचे, त्याच्यामधून काय मिळालं काय नाही हे सगळं सांगितलं जायचं. तर प्रतिभा आणि प्रतिमा असा कार्यक्रम होता. आता मला वाटतं की दूरदर्शन किंवा कुठल्याच माध्यमावरती अशा प्रकारचे कार्यक्रम क्वचितच होत असतील किंवा होत नसतीलच असं म्हणायची वेळ आलेली आहे. तर हे मनोरंजन असं कुठेतरी होत गेलं. मनोरंजन @100% होत गेलं आणि त्यानंतर आता आपण एका विघातक वळणावरती आलेलो आहोत. आणि त्या विघातक ते आहे याची जाणीव पण आम्हाला त्या 100% मनोरंजनमधून आमच्या बोथट झालेल्या आहेत जाणीवा. कारण सगळं काही या जगामध्ये आनंदच आहे, सगळं मनोरंजनच आहे, अशा पद्धतीची भावना बहुसंख्य तयार झाली आणि त्यामुळे आम्ही एका विघातक वळणावरती आलेलो आहोत. आणि ते विघातक वळण जे आहे ते मनोभंजनाचं आहे. आणि आपण खूपच काळजीपूर्वक ह्याचा विचार करायला हवा. तरुणांनी तर ह्याचा विचार सर्वाधिक काळजीपणे करायला हवा. आणि आपणही असं म्हणून चालणार नाही की आता काय 60 गेले 5 उरले. अरे पण ते 5 उरले ते तरी नीट जायला पाहिजेत की नाही? नाहीतर मग 5च्या ऐवजी 3च जातील आणि 2 कमी होतील. असं व्हायला नको. म्हणून आपणही याचा खूप काळजीपूर्वक विचार करायला हवा आणि तो विचार मांडणं हे या व्याख्यानाचा माझा उद्देश आहे. मी तुम्हाला जे व्याख्यानाचे मुद्दे दिलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला मुद्दा होता की संवाद माध्यम, प्रकार आणि प्रगती याविषयी मी आत्ता बोलत होतो की कोणकोणती संवाद माध्यमे आहेत. या संवाद माध्यम हे पूर्वी होतं, त्याच्यानंतर समाज माध्यम नावाचा एक शब्द आला. म्हणजे मल्टीमीडिया किंवा सोशल मीडिया असा एक विचार आला. सहज मला विचार करताना तो शब्द एक वेगळ्या पद्धतीने अर्थ घ्यायला असं वाटलं. समाज माध्यम यामध्ये जो पहिला शब्द आहे ना त्याच्यामध्ये स आणि माज असे 2 त्याचे भाग करता येतील. म्हणजे माझासह असलेलं माध्यम म्हणजे समाज माध्यम. आणि अनेक अर्थाने आता माज म्हणजे काय आहे? माज याचा अर्थ अतिरेक. तेव्हा माज येतो त्यावेळेला विवेक बाजूला पडतो आणि काय वाटेल ती कृती करायची, परिणामांची चिंता काहीही करायची नाही, अशा पद्धतीचं वागणं वर्तन म्हणजे माज. माझातला चांगला अर्थ आपण घेऊया किंवा योग्य अर्थ घेऊया, त्यातला वाईट अर्थ सोडून देऊया. तर हा असा समाज माध्यम म्हणजे माझासह अतिरेकासह असलेलं माध्यम म्हणजे ती समाज माध्यम आहे असं मला जाणवलं त्याच्यामध्ये. म्हणजे संवाद माध्यमाच्या ऐवजी किंवा त्याच्यातून होणाऱ्या ज्ञानरंजनाच्या आणि मनोरंजनाच्या ऐवजी आता ते विघातक म्हणजे मनोभंजनाकडे जायला लागलेलं आहे. अनेक ह्याच्यावरती सर्व्हेज झालेले आहेत. कारण काही माणसं त्याच्यामध्ये चांगलंही शोधत असतात किंवा संशोधक वृत्तीने काहीतरी शोधत असतात. हे तर तुम्ही कुठल्याही सर्व्हेज असे जे निरीक्षणं झालेली आहेत ती पहा आणि भारताची परिस्थिती किती ह्यामध्ये वाईट आहे हे तुम्हाला लक्षात येईल. सहज सांगावंसं वाटतं की आज भारत मनोविकारांच्या बाबतीमध्ये जगामध्ये दुसरा आहे. 7% मनोविकारांचं प्रमाण पोचलेलं आहे. म्हणजे दर 100 माणसामागे 7 माणसं आणि भारत जगामध्ये दुसरा आहे. हे का घडतं आहे आणि हे अजून कुठे जाईल याचा विचार खरंच खूप जाणीवपूर्वक करण्याची गरज आहे. आणि ते जाणीवपूर्वक करत असताना आम्ही स्वतःला त्याच्यापासून बाजूला ठेवणं विवेकाने
हे अत्यंत गरजेचं आहे असं मला तुमच्यासमोर सांगायचं आहे. होते काय, ते खेळणी विकणारे असतात ना, ते असं एक त्यांच्याकडे एक वाक्य असतं, बच्चा खेले बच्चे का बाप भी खेले. असं हे खेळणं आहे की किती छान आहे बघा, की बच्चा भी खेले और बच्चे का बाप भी खेले. आजची जी माध्यमं आहेत, समाज माध्यमं, ती तर आजोबा पण खेळत आहेत, वडील पण खेळत आहेत, मधल्या मुलं पण खेळत आहेत, तान्ही पण खेळत आहेत. आणि पणजोबा असतील आणि दिसत असेल, ऐकू येत असेल तर तेही चांगलं दिसत आहे असं म्हणून तेही आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे काय माध्यमांची या ताकद आहे की 4-4 पिढ्या एकेका वेळेला त्या पिढ्या ते बघतायत आणि आपलं काय असेल नसेल तो विवेक सगळा बाजूला ठेवून तेच पुढे चाललेलं आहे. जाहिराती बघतायत. परत ते 24 तास झाल्यामुळे काय झालं, मग अशी मी सांगितलं की ओतणारा ओततोय आणि ज्याच्यात भरलं जातं आहे ते गळतं, ते गळत राहतं आहे. हे चालूच आहे. कोणीही भरत नाही आणि कोणीही संपत नाही. यामधून काय घडतं, मग ते बातम्या ऐकतो आपण, तेव्हा त्याच्यामध्ये तेच परत परत सांगावं लागतं. कारण नाही तर तो रिकामा वेळ भरणार तरी कसा. चित्र तर तेच असतं. मग ते वाक्य सगळ्या प्रकारे सांगितलं जातं. आज इकडे या ठिकाणी, हे या ठिकाणी हा शब्द तर मी आता कंटाळलो. आणि आत्ता तर एक कुठला तरी चॅनल मला माहिती आहे, त्याच्यावरती असा एक शब्द वापरला जातो, पाहायला मिळतं आहे, पाहायला मिळतं आहे. हे अमुक एक गोष्ट तिथे आहे एवढं म्हटलं तरी पुरेल. आहे ह्याचा अर्थ बघायलाच आहे ना, आणि पाहायला मिळायचं काय आणखीन काय माहीत नाही. पण असं ते पाहायला मिळतं आहे, हे त्याच्यातून काय आलं, वेळ घालवण्याचं हे सगळे म्हणजे पैत्रे म्हणतात त्याला. हिंदीमध्ये खूप चांगला शब्द आहे पैत्रा. पैत्रा म्हणजे असा डावपेच एक छानपैकी. तर तोही एक आहे. आणि मग आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. आणि मग ती गाडी रस्त्यावरती उभा आहे, रस्ता गाडीच्या खाली आहे, आणि असंच तेच वाक्य तेच परत तेच. हे का करावं लागतं, तर त्या 4 तासाचे जेव्हा 24 तास झाले तेव्हा उरलेले 20 तास कशाने भरायचे, तर ते ह्या सगळ्या चमत्कारिक आणि परत सांगितल्या गेलेल्या वाक्यांनी भरायचं. आता हे त्या बाजूनी होतं आहे. पण आपलं भांडं गळकं नको, किंवा ते भरलं आहे त्याची जाणीव तरी व्हायला हवी. आणि ती झाल्यानंतर आपलं त्या ओततंय ते ओतू दे बाबा, पण आपलं भांडं त्याच्यापासून दूर करावं, ही भावना काही येताना दिसत नाही. उलट ते भरू दे, गळते गळू दे, पण ते सुरू ठेवायला पाहिजे, ते चालू राहायला पाहिजे, बंद करायचा विषय येत नाही. याच्यामधून मी म्हटलं तसं मनोभंजन होतं आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून आज डिप्रेशन किंवा मनोविकारांच्या बाबतीत भारत हा जगामध्ये 2ऱ्या क्रमांकावरती पोचलेला आहे. मला असं जाणवतंच की भारतामध्ये ना रिकामटेकडेपणा प्रचंड आहे एका बाजूने, आणि दुसऱ्या बाजूने उद्योगीपणा पण प्रचंड आहे. म्हणजे कसं दिसतं मला की उद्योगीपणा प्रचंड का, तर ते दुचाकी चालवत असतात, असं करून ते असं करत असतात. म्हणजे ह्याला किती वेळाची कमी आहे बघा, की चालवायला पण आयुष्यात वेळ खूपच कमी आहे. आज 2 दिवसात आटपणार बहुतेक आपण. मग ते सगळं करून घ्यायला पाहिजे ना, गाडी पण चालवायला पाहिजे, हे ऐकायला पण पाहिजे. झाला ॲक्सिडेंट होईल, फक्त इन्शुरन्स आहे ना, कशाला काळजी करायची, आणि काय विचार असतील ते असतील. पण हे म्हणजे प्रचंड उद्योगी असल्याचं हे लक्षण मला दिसतं. माझ्याकडे कॉलेजमध्ये किंवा आतासुद्धा मुलं चालत असतात, हातामध्ये ते असतेच एक वस्तू, ती म्हणजे पाण्याची बाटली मागे आणि हे हातात. सर्वात गरजेचं ते आहे. पाणी काय नंतर पिता येईल, जीव गेला तरी, पण हे हातात पाहिजे की नाही. तर म्हणजे ते मरताना तरी सुख वाटेल की हो काहीतरी ऐकता मी मेले, पाणी नाही मिळून मेले, पण पाणी मागे होतं. बाजूला ठेवू उदाहरण. पण इतकं ते सेलफोन नावाचे माध्यम आहे, समाज माध्यम, ते माझं माध्यम आता इतकं ते गरजेचं व्हायला लागलं. यामधून ताळतंत्र संपूर्णपणे सुटलं. तरुण पिढी तर इतकी आहारी गेलेली आहे. आणि ही पिढी मी 12 वर्ष प्राचार्य म्हणून बघत आलो. माझ्या कॉलेजमध्ये मी सेलफोनला बंदी होती. म्हणजे बॅगमध्ये सुद्धा सेलफोन आणता येत नसे. मी वर्गामध्ये धाडी टाकत होतो आणि धाडी टाकून सेलफोन पकडत होतो आणि पकडून ते आणायचे माझ्याकडे आणि 2 महिने जप्त. कारण प्रथम मी दंड ठेवला, पण दंड ठेवला, सर पुढचे पण 6 महिन्याचे आत्ताच घेऊन टाका. इतका माज अतिरेकी विचार हा होता. हा मी उदाहरणं पाहिली. बरं, हे पैसे तरी कुणाचे?
आपल्या आदरणीय बाबांचे तेच पैसे, पण ते माझे, तेही माझे, हाय माझं, अशी मुलं येत असत माझ्याकडे. म्हणून मी असं केलं की ते 2 महिने जप्त ठेवायला लागलं. माझ्याकडे मुलं येत, असं जप्त झाला, पकडला गेला, आला माझ्याकडे केबिनमध्ये. असं अगदी म्हणजे काय, आता जीव आत्ता जातो आहे का मग जातो आहे. सर काय झालं, सर काय झालं, काय सर मोबाईल, अरे काय झालं सर, जप्त झालं. म्हणजे आता मी बाहेर तोंड कसं दाखवू, माझे वस्त्रहरण झालेलं आहे आणि मग आता कसे कपडे नसताना बाहेर जाऊ, अशी भावना, जगायचं कसं, ही भावना 10 वर्षापूर्वीची मी आत्ता सांगतो आहे. आज 10 वर्षानंतर काय परिस्थिती झालेली असेल हे मला चित्र दिसतंच आहे. इतकं त्याच्या आहारी जाणं तरुण पिढीचं सुद्धा जे आहे, मला इतकं वाईट वाटतं ज्या वेळेला माता आपल्या 2-2, 3-3 वर्षाच्या मुलांना हातामध्ये सेलफोन देतात आणि ते मूल असं करत ते फिरवत असतं आणि आणि सांगतात कौतुकाने की हा ना आमचा ना, आमची ना, अहो काय बघा ते पुढे पुढे जाते, ह्याच्यात काहीही कौशल्य काही नाही आहे, ह्याच्यामध्ये ज्ञान काहीही नाही आहे, ही केवळ एक माकड चेष्टा आहे. आपला बाप आणि आपली आई हे असं असं करते म्हणून तेही करतं आणि काहीतरी असं दिसलं की त्याच्यातून ते घेतं. माकड चेष्टांपलीकडे त्याच्यात कुठलंही कौतुक नाहीच आहे किंवा ते करणं अतिशय चुकीचं आहे. मी यासाठी नेत्रतज्ञांना भेटलो आणि त्यांना विचारलं की हे त्या मुलांनी पाहणं याच्यावरती काय तुमचं मत आहे. तर त्यांनी मी एक अभ्यासाचा एक रिसर्च पेपर होता, संशोधनाची पत्रिका होती, ती माझ्यासमोर ठेवली. त्यामध्ये सरळच दिलेलं होतं की वयाच्या 5 वर्षापर्यंत माणसाची म्हणजे मुलांची नजर ही एखादी गोष्ट बदल होतो असेल तर तो बदल स्वीकारायला सक्षम झालेली नसते. आणि ह्या वस्तूमध्ये किंवा टेलिव्हिजनमध्ये तर सातत्याने लगेच चित्र बदलत असतात. हे बघण्यासाठी मुलांची नजर सक्षम झालेली नसते. तर त्या रिसर्च पेपरमध्ये मी हे वाचलं की 2 महिने वापर जर सेलफोनचा किंवा दूरदर्शन संचाचा 5 वर्षाच्या आतल्या मुलांनी केला 2 महिने आणि त्या 2 महिन्यातला प्रत्येक दिवशी 2 तास म्हणजे 60 दिवस गुणिले 2 तास 120 तास जर ही 2 माध्यमं पाहिली तर 120 दिवस त्यांचा चष्मा अगोदर लागणार. हे 120 प्रमाण मला आताही लक्षात आहे की 120 तास इथले आजचे 30 वर्षानंतर 40 वर्षानंतर जेव्हा कधी नैसर्गिक चष्मा लागणार असेल, ज्याला 40 असं पण म्हटलं जातं, म्हणजे 40व्या वर्षी साधारण चष्मा लागतो, तर त्याच्यात 120 तास मागे लवकर लागणार. पण अर्थात त्यावेळेला कोणालाच हे समजणार नाही की अरे आपल्याला चष्मा आधी का लागला, त्यावेळेला आपण हे असं माकड चेष्टा केल्या म्हणून लागला की खरोखरच आपण मनुष्याचं काहीतरी काम केलं, म्हणजे जास्त वाचन केलं, जास्त काही लिखाण केलं, काही जास्त डोळ्यांना त्रास दिला म्हणून ते झालं, हे त्यावेळेलाच कळणार नाही आहे. इतकं वाईट वाटतं. मी ते रिसर्च पेपर म्हणून मी आता काय करतो की त्याची मी अशी छोटी पत्रकं छापून घेतलीत आणि जेव्हा मला कुठेही फिरताना असं लहान मुलं दिसतात प्रचंड काचांचे चष्मे लावून जाड चष्मे लावून बघतात, त्यावेळेला मी आई वडिलांकडे ते एक पत्रक देतो की हे वाचा जरा, ह्याच्यात काय लिहिलं ते बघा आणि काही जर झालं तर बघा. परवाच मी एसटीने येत होतो आणि माझ्या ह्या बाजूला एक आई आणि तिची 2 मुलं 4-5 वर्षाची होती आणि माझ्या बाजूला बहुधा त्यांचे वडील बसलेले होते. तर ती मुलं इतकी लहान असूनही ते हातात होतंच त्यांच्या आणि ते सारखं खालीवर त्यांचं चाललेलं होतं. मुलाला तर चांगला जाड चष्मा आत्ता तेव्हाही होता. तर मी त्या वडिलांना म्हटलं, अहो एक नम्रपणे एक तुम्हाला विनंती करू का, काही सांगू का. हो सांगा ना. अहो तुम्हाला माहिती आहे का की या वयामध्ये या मुलांना हे देणं याचा अर्थ त्यांना चष्मा अधिक लवकर आणणं किंवा अनेक दुष्परिणाम त्याच्यामधनं होणं. त्या माणसाने माझ्याकडे असं बघितलं, तर म्हणाले, माझ्या निम्म्या वयाचा तो माणूस होता, मला म्हणाला, तुम्हाला असं वाटतं का की मला हे माहीत नाही आहे. नाही म्हणजे मला म्हटलं कल्पना नाही, खरोखरच माहीत नसेल म्हणून मी सांगितलं तुम्हाला. मला हे सगळं माहिती आहे. आणि त्यावरती त्यांनी जे 4 शब्द उच्चारले ते तर मला धक्का देऊन गेले. ते म्हणाले, पण हिला हे कोण सांगणार, हिला हे कोण सांगणार. आणि त्याच्यामध्ये जो काही भाव होता, हिला हे कोण सांगणार, म्हणजे याला हे पटत होतं, कळत होतं, पण त्याला हिला हे कोण सांगणार म्हणजे संपलाच विषय.
अरे म्हणजे तुमच्यामध्ये सुद्धा एकवाक्यता नाही, तुमच्यामध्ये सुद्धा काही विचार नाही आणि त्या मुलांचं काही कल्याण करावं ही भावना तुमच्या दोघांची आहे किंवा हे करायचं कर्तव्य तुमच्या दोघांचं आहे हा विचार नाही. आता तो ठीक आहे, एखादी केस अशी असेल, अपवाद असतात, पण मला आता असं वाटायला लागलं आहे की अपवादच नियम बनतो आहे. अपवाद हा नियम सिद्ध करण्यासाठी असतो की इथे एक अपवाद आहे, ह्याचा अर्थ अपवाद नसलेल्या गोष्टी हा नियम आहे म्हणून ह्याचं नाव अपवाद आहे. पण आता अपवादच नियम व्हायला लागला सगळीकडे. म्हणजे या बाबतीत सुद्धा असे पालक मला दिसायला लागले की ते सगळेच तसेच आहे, तोच नियम आहे. दूरदर्शन संचाबद्दल मी बोलतो आहे किंवा त्याच्यामध्ये काय येतं आहे माहिती आपल्यासमोर येते आहे तेही असंच आहे. म्हणजे आता तर तुम्ही पाहता जी असाल, मला कधी कधी ते पाहायची वेळ येते, ते काय असं क्राईम रिपोर्ट ह्या नावाचं एक काहीतरी येतं, ह्याचं रक्त गळत असतं, त्या अक्षरांमधून रक्त गळत असतं आणि त्याच्यामध्ये दुसरं काही नाही. काय जो वेळ असेल त्याच्यामध्ये ह्यांनी त्याला मारलं, ह्यांनी त्याला खून केला, त्याचे 32 तुकडे केले, हत्या केली आणि 32 तुकडे केले. मी तर मला आठवते 6-1 महिन्यापूर्वी अशी कुठेतरी एक प्रचंड वाईट घटना घडली होती आणि त्याच्यामध्ये 24 तुकडे की 32 तुकडे त्या देहाचे तिने केले त्या माणसाने, याच्यावरती चरवण चालू होतं. अरे हे काय चाललं आहे? हा अपवाद आहे, हा बोलायची गोष्ट नाही आहे, दाखवायची गोष्ट नाही आहे. आणि लहान मुलं कोणीही पाहत असतील तरीसुद्धा त्यांचं मनोभंजन होणार. हे उघड असतानासुद्धा जसं वाघ असतो की नाही, तो वाघ आपली जखम चाटतो आणि ती चाटता चाटता त्याला वाटायला लागतं वा आपलं पोट भरतं आहे, छान चव आहे. असं करता करता तो इतकी जखम त्याला करतो की तोच पांगळा होतो. अशी एक टेलिव्हिजनवरतीच मी अशी एक कथा पाहिली होती. हे चित्र माणसाच्या बाबत मला झालेलं दिसतं. म्हणजे आता माणसं नरभक्षकपणा जो असतो, स्वतःच्याच भविष्याचा भक्षक, आपल्या मुलांच्या भविष्याचा भक्षक, अशी भावना जास्तीत जास्त यायला लागली. त्यामुळे क्राईम रिपोर्ट चालू दे. तर टी व्हीवरती आता ह्याच बातम्या दिसायला लागल्या. अपवाद हाच नियम व्हायला लागला. हे मी मला जे सांगतोय ते तिथे व्हायला लागलं की तो अपवाद आहे की नियम आहे. अरे कुठेतरी एखादी वाईट घटना घडते म्हणजे आणि मग ते काय CCTVमध्ये कैद झालेलं आहे. अरे हे कैद नाही झालेलं, हे सगळ्यांसाठी तुम्ही मुक्त केलं. त्या CCTVने ते स्वतःमध्ये ठेवलं पण तुम्ही मात्र ते सगळ्यांसाठी मुक्त केलं. पहा पहा, या 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 या, रात्री पण बघा, दिवसा पण बघा, आत्ता पण बघा, उद्या पण बघा, काल पण बघा, बघतच राहा. म्हणजे ते कैद झालेलं नसून ते मुक्त झालं आणि ते इतकं मुक्त झालं की त्याच्यामधून आता ऐकणाऱ्यांनाच मुक्ती मिळायची वेळ यायला लागली. म्हणजे त्यांच्या विवेकाला थोडक्यातमध्ये मुक्ती मिळायची वेळ आली. हे पाहणं योग्य आहे का? आता मला हे नक्कीच माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे की ते काय पाहिलं, काय दाखवलं जातं याच्यावरचं ताळतंत्र तर केव्हाच सुटलेलं आहे. त्यामुळे शेवटपर्यंत काय टिकून राहतील तर जाहिराती टिकून राहतील शेवटपर्यंत, जगाच्या अंतापर्यंत. अंत होताना सुद्धा पहा पहा, अंताच्या वेळेला काय लागतं ते बघा, आमच्याकडे ते उपलब्ध आहे. हे दाखवणारा सुद्धा अंतामध्ये गेलेलाच असेल पण त्याची जाहिरात दाखवली जाईल. म्हणजे या जगाच्या अंतापर्यंत काय दाखवलं जाईल तर जाहिराती दाखवली जातील. त्यासाठी बातम्या आहेत, सगळं काही त्यासाठीच आहे. जाहिरातींसाठीच माध्यम आहे, जाहिरातींसाठीच विचार आहेत, आचार आहेत आणि जे काही जास्तीत जास्त लोक बघतील असं त्यांना वाटतं. म्हणजे TRP नावाचा त्याला शब्द आहे, तर तो TRP ज्याचं जास्त आहे असं वाटतं. त्या जाहिराती नुसत्या येत असतात. आम्ही काय करावं, आम्ही किती घ्यावं न घ्यावं, ही ग्राहक कला आमच्याकडे राहिलेली नाही. म्हणून मी मगाशी संदर्भ हा दिला की 66वी ग्राहक कला. तुम्ही किती घ्यायचं त्याच्यामध्ये हे तुम्ही ठरवायला पाहिजे आणि तुमचा विवेक जागा असायला हवा. जी माध्यमं आहेत ती माध्यम म्हणजे शस्त्र आहे, लक्षात ठेवा. ती शस्त्र दुधारी आहेत आणि शस्त्र जितकं ताकदवान असतं तितकाच तो वापरणारा अधिक विवेकी लागतो. हे अगदी उघड आहे. अगदी सगळ्या शस्त्रांच्या बाबत आपल्याला हे समजून येईल. आत्ता ते मध्यपूर्वेमध्ये काय युद्ध होत होतं, तिथे काय चाललं होतं, कशासाठी एवढं मोठं युद्ध केलं? कारण अणु ऊर्जा कोणाच्या तरी अशा माणसाच्या हातात जाऊ नये, अशा शक्तींच्या हातात जाऊ नये की जे सगळ्या जगाचा विध्वंस करू शकतील. म्हणजे ते शस्त्र सर्वात विघातक आहे.
आणि ते म्हणून अविवेकाच्या हातामध्ये जाऊ नये यासाठी ते सुरू होतं असं ऐकिवात आहे. ते खरं खोटं ते तर फारच वेगळी गोष्ट आहे, पण आपण निदान त्यातला काय अर्थ आहे तेवढाच बघावा, आपल्यासाठी तो वापरावा. अर्थ काय त्याचा की जेवढा शस्त्र ताकदवान तेवढा विवेक अधिक असणं गरजेचं आहे. म्हणून मी त्याला माझ्या कुठल्या तरी लेखनामध्ये विकला असा शब्द वापरला. विकला. विकला म्हणजे काय? पहिला वि म्हणजे विवेक, दुसरा क म्हणजे कर्तृत्व आणि ला म्हणजे लायकी. विवेकही हवा तेवढाच ताकदीचा, कर्तृत्व हवं आणि लायकी हवी. हातामध्ये ते हां मी आता हे जी वस्तू आहे ना ही लावली इथे काय रेकॉर्डिंग होते, ह्याला सार्वत्रिक शब्द काय आहे? मोबाईल. हा अत्यंत अतांत्रिक शब्द आहे, चुकीचा शब्द आहे. म्हणजे मी मुलांना अनेक वेळेला सांगायचो की समजा एखादा मुलगा आहे, तो उंच आहे, खूप उंच आहे, तर त्याला त्याचं नाव पण आहे, पण त्याला नावाने हाक नाही मारायची. उंच आला, उंच गेला, उंचला बघितलं का असं जर कोणी त्याच्याविषयी म्हणायला लागला तर ते हास्यास्पद होईल. या वस्तूची एक गुणवैशिष्ट्य त्याचं आहे की तो इकडून तिकडे नेता येतो आणि म्हणून तो मोबाईल आहे, लँडलाईन नाही आहे. पण आज सार्वत्रिकपणे ह्याचं नावच ते झालं. मुळात त्याचं नाव सेलफोन आहे, सेलफोन. पण हा शब्द सांगितला तर काय बोलताय? काय तुम्हाला कळत नाही का तांत्रिक काय शब्द वापरायला पाहिजेत? इतकं ते अनाडीपणाचं होऊ शकेल. पण मी तरी कम्प्युटर सायन्स शिकवलेला व्यक्ती आहे, मला त्याचं वर्किंग कसं होतं हे मी शिकवलेलं आहे. आणि मला मुलांना मी सांगायचो तेव्हा की या वस्तूमध्ये सिग्नल बाहेरून कसे येतात आणि इथून सिग्नल बाहेर कसे जातात हे मला माहिती आहे, पण त्या वस्तूमध्ये आलेला सिग्नल मी कसा बघावा हे मात्र मला येत नाही. आणि ते बघण्यात किंवा तसं करण्यात मला काही इंटरेस्ट पण नाही. नाही तर मला कोणी अडाणी म्हटलं तर उत्तम, मला आवडेल. ते सांगायचा मुद्दा पुन्हा मागे येऊन की ही वस्तू आता इथे लावलेली आहे, ती काहीतरी ते रेकॉर्डिंग करते, पण त्यासाठी ती खरेदी करण्यासाठी त्या तरुण मुलांच्या हातामध्ये जेव्हा ती असेल तेव्हा विवेक आहे का? काही विचार करायचा नाही. वाटेल ते असू दे, विवेक नसू दे, असू दे, आहे, असायलाच पाहिजे. कर्तृत्व आहे का? म्हणजे स्वतःच्या पैशांनी कमवलं का? स्वतःच्या पैशांनी कमवलं तर घ्यायला फार दुखेल. 1 लाखाचा सेलफोन घ्यायला फार दुखेल. स्वतःचे पैसे असतील तर विचार काही वेळा करावा लागेल. म्हणजे जेव्हा असे 10 लाख रुपये असेच येत असतील तेव्हा 1 लाख रुपये सहज खर्च होतील. पण 50,000 येत असतील तर 2 महिन्याचे पैसे घालवून कोणीही वस्तू घेणार नाही, ती फार दुखेल तिथे. पण कर्तृत्व काही नाही आणि लायकी तर अजिबातच नाही. सेलफोनला मी कॉलेजमध्ये असताना करिअर कॅन्सर म्हणायचो. करिअर कॅन्सर. कॅन्सर कसा असतो सर्वसाधारणपणे की जेव्हा होतो आधी कळत नाही आणि जेव्हा होतो तेव्हा बराच पुढे गेलेला असतो आणि फार काही करता येत नाही. ही वस्तू तरुणांच्या हातामधलं करिअर कॅन्सर आहे. ही वस्तू नसेल तरीसुद्धा ते अतिशय चांगलं जीवन जगू शकतात, अगदी उत्तम शिक्षण घेऊ शकतात. पण हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल, याचा प्रसार जास्तीत जास्त होण्यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त पैसा ओतणारा कोण आहे? तर या कंपन्याच आहेत जे त्यांची निर्मिती करतात, तेच ह्याचा प्रसार होण्यासाठी जास्तीत जास्त पैसा ओततात. क्रिकेटचा प्रसार प्रचंड होण्यामागे कोण आहे? स्वतः क्रिकेटच्या टीम्सचे मॅनेजर आणि स्वतः क्रिकेटियर आणि त्या BCCI सारख्या ज्या संस्था आहेत त्याच आहेत. त्यात जास्तीत जास्त पैसा खर्च करतात जाहिरातींसाठी आणि हे माध्यम जास्तीत जास्त लोकांपर्यंत लोक कसे वेडे होतील त्यासाठी ह्याचा प्रयत्न करतात. लोक तर वेडे आहेतच, काय ते वा वा छान छान, वा अरे वा छान आहे खूपच, आणि त्याच्या मागे वेडे होऊन जात असतात. या माध्यमामागे हीच परिस्थिती आहे. याची किती गरज आहे, चांगली गरज, वाईट गरज, हे बघण्याची खरंच वेळ आलेली आहे. आणि नाहीतर आमच्या नकळत आम्हीसुद्धा आणि आमची मुलंसुद्धा मनोविकारी होतील, हे नक्की लक्षात ठेवा. हा एक खूप लाल भडक असा धोक्याचा संदेश मला तुमच्या पुढे या निमित्ताने द्यायचा आहे. काय घ्यायला पाहिजे या माध्यमातून त्याविषयी मी तिसरा मुद्दा तिथे मांडलेला आहे. 4 शब्द मी त्याच्यात दिलेले आहेत. एक पहिला शब्द आहे मजकूर, दुसरा शब्द आहे माहिती,
तिसरा आहे ज्ञान आणि चौथा आहे शहाणपण. खूप काळजीपूर्वक आपण हे शब्दांचा विचार करायला हवा आणि आपण काय घ्यायचं हे ठरवायला पाहिजे. मी एक उदाहरण देतो यासाठी. समजा आपण स्वयंपाकघरामध्ये गेलो आणि स्वयंपाकघरामध्ये अनेक गोष्टी ठेवलेल्या आहेत, अनेक भांडी आहेत, अनेक वस्तू आहेत, अनेक उपकरणं आहेत, असं सगळं ठेवलेलं आहे. याला मजकूर म्हणता येईल. मजकुराशी त्याचं मी तुलना करू शकतो. हा मजकूर आहे सगळा. मग काय, मला चहा करायचा आहे. मग चहा करण्यासाठी काय करेन, त्याच्यापैकी अमुक एक मी काही गोष्टी निवडून घेईन, वेगळ्या करीन. हे काय झालं, ही माहिती झाली. म्हणजे मजकुराला काहीतरी गाळण्यातून, उद्देशपूर्ण गाळण्यातून जेव्हा मी मजकूर बाजूला करून घेतो काहीतरी आणि बाकीचा घेत नाही, ही सगळी झाली माहिती. त्या माहितीवरती मी काहीतरी प्रक्रिया करतो. म्हणजे ते चहा बनवतो, ते एकमेकात घालतो, गरम करतो, काय गाळतो, काय करतो. हे करून चहा तयार होतो. ज्ञान, चव ह्याचा अर्थ ज्ञान झालं. ते असं आपोआप येत नाही, ती प्रक्रिया करावी लागते आणि मला ते प्रत्यक्ष अनुभवावं लागतं. ते अनुभवलं मी की येतं ते ज्ञान. आणि माझ्या माहितीत शहाणपण काय आहे, तर चहा पिऊन ॲसिडिटी होते, हे शहाणपण. ते ज्ञान नाही आहे, ते शहाणपण आहे. आणि ते कसं वापरायचं, कुठे वापरायचं हे त्याच्यातून कळालं पाहिजे. हे एक उदाहरण दिलं की मजकूर म्हणजे काय, माहिती म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय आणि शहाणपण म्हणजे काय. आज जे माध्यमांच्या कडून आपल्याला मिळतं आहे त्याच्यामध्ये 90% मजकूर आहे. 90%. काहीही उद्देश नाही, काही तपासणी केलेली नाही. हे भारंभार नुसत्या वस्तू समोर टाकलेल्या आहेत, फेकलेल्या आहेत. आणि जसं तुकडे उचलतात, कुत्री असतात रस्त्यावरती, फेकलेलं उचलत असतात, नुसती भोकलेली असतात, सगळे असतात, ते उचलले जातं. तशा पद्धतीने माहिती आज उचलली जाते. म्हणजे मजकूर उचलला जातो, माहिती नाही. 90% मजकूर, 5% माहिती, 3% ज्ञान आणि 2% शहाणपण. ही आजची समाज माध्यमांची परिस्थिती आहे. पण आम्हाला हे 4 शब्दही माहीत नाहीत. आम्हाला शहाणपणाकडे जायचं आहे हे तर आम्ही केव्हाच विसरून गेलेलो आहोत. आणि आम्ही मजकुरामध्येच डुंबतो आहोत. त्याच्यातून बाहेर काठावर जायला पाहिजे. आणि ओलं होणं म्हणजे काय, पोहणं म्हणजे काय, ह्याच्यात हे ज्ञान, हे शहाणपण यायला हवं. हे आम्हाला म्हणजे बहुसंख्य जणांना हे आता माहितीचं राहिलेलं नाही आणि कुठे पुढे गेलेलं आहे. सगळे जे लगाम आहेत हे बुद्धीचे लगाम आता सोडून टाकलेले आहेत. आणि जसं वारा वाहील, नियती जसं नेईल. मी मध्यंतरी ह्याच्यावरती एक लेख लिहिला होता, त्याचं नाव होतं नियती खुश आहे. नियती खुश आहे म्हणजे काय, तर नियती म्हणजे ही सगळं जे घडवते ती नियती. ती खुश का आहे, ती म्हणते अरे वा, 100 वाहनं चालत आहेत, त्याच्यापैकी 60 वाहन चालक दारू पिऊन आहेत का, म्हणजे ह्यांच्या गाडीला ॲक्सिडेंट होणार की नाही हे मी ठरवायचं आहे, ते नाही ठरवणार आहेत. म्हणजे वाह, 100 पैकी 60 वाहनं माझ्याकडे आहेत का, मी खुश. हे एवढे लोक जगत आहेत आणि त्यांचं जगणं इतकं बेलगाम आहे की काय कधी होईल माहीत नाही. कोणी ठरवायचं आहे, नियतीने ठरवायचं आहे. असं नियतीच्या हातामध्ये सगळं काही सोपवल्यागत आमचा प्रवास चालू आहे बहुसंख्यांचा. आणि त्यामुळे नियती खुश आहे. ही नियती खुश असणं म्हणजे आम्ही आमचं विकला, विवेक, कर्तृत्व आणि लायकी ह्या 3 गोष्टींना बाजूला ठेवून नुसतं उपभोग घ्यायचे, मजकुरातच डुंबून राहायचं, त्याच्या बाहेर यायचं नाही. मजकूर हा खरं तर सांगायचं ना तर चिखलासारखी गोष्ट आहे. जशी कोंबडी असते की नाही बघा, ती कोंबडी त्या घाणीतून असं बाजूला करते आणि बरोबर एक दाणा बाहेर काढते. हा दाणा हे कौशल्य आहे आणि ती माहिती आहे. एवढ्या घाणीतून तो दाणा खायचा, एवढंच. आता बघा, मला हे तुम्हालाही अनुभवाचं आहे, मलाही माहिती आहे. आजच सकाळी असं झालं, काही गायी चालल्या होत्या आणि जरा लांब कुठेतरी मेथी तोडलेली आणि मेथीची पानं काढून घेतलेली आणि देठं होती सगळी. त्या गाईला पोचता येत नव्हतं तिथपर्यंत. म्हणून म्हटलं अरे चला बघूया, आपण जरा मदत करूया. म्हणून मी तिथे गेलो. जरा आडवळणाचा भाग होता, तिथून सगळा तो भारा उचलला आणि त्या गाईच्या पुढे ठेवल्या.
अर्धा सेकंद तरी वास घेतला आणि ती चालू पडली. काय शहाणपण आहे हे. शहाणपण आहे की हे माझं अन्न नाही आहे. हे अर्ध्या सेकंदात तिला कळलं. गाय असूनही किंवा गाय होती म्हणून, असं गाय असूनही असं बाकीचे म्हणतील, मी म्हणेन गाय होती म्हणून. माणूस असता तर नसतं कळलं. काल तुम्हाला आहार याविषयी हे सांगितलं गेलं आहे. काय खायचं म्हणजे गंमत बघा. काल ते मी ऐकत होतो मागे उभा राहून, तर मी विचार केला किंवा माझ्या काही लिखाणात मी मांडलंही आहे. रस्त्यावरच्या गाड्या असतात, काय अमुक पावभाजी, काय चायनीज, काय ते काय हजारो गोष्टी आणि न बोलण्यासारख्या गोष्टी. लोक तिथे जातात आणि तिथे जाऊन लगेच ऑर्डर देतात, घ्यायला खायला सुरुवात करतात. दुकानामध्ये जर काहीतरी कसली बाटली विकत घ्यायला गेलं, पावडर घ्यायला गेलं तर शेकडो चौकशा करतात. कुठली कंपनी आहे, ब्रँडेड आहे की नाही आहे, किंमत किती आहे, ते एक्सपायरी डेट झालेली आहे की काय, काही चौकशा करतात. आणि खाण्यासारखी अतिशय मूलभूत गोष्ट जी आहे, आरोग्यासाठी आवश्यक गोष्ट आहे, तिथे मात्र जाऊन काही का असं कुठली का गाडी असे ना, गटाराच्या बाजूला का उभी असे ना, तो करणार आहे त्याच्या नखामध्ये घाण का असे ना, ते जे केलेलं आहे, अरे काहीतरी तपासा, काहीतरी खात्री करा. तुमच्या पोटात जाणार आहे ते आणि तुमच्या खिशातून काहीतरी बाहेर पडून त्याच्याकडे जाणार आहे. कुठेतरी तपासणी करा. कोणालाही असं वाटत नाही की तपासणी करावी, काही वाटत नाही. आणि खायचं आलं की झालं, विसरले सगळं, बाकीचं सगळं विसरलं, आपलं शहाणपण विसरले, ज्ञान विसरले, काही विसरले, जायचं आणि हाणायचं बस. मी ते रेल्वेमध्ये बघा वडापाव विकतात की नाही, हो रेल्वेमध्ये वडापाव विकतात, तर ते असं ते ट्रे धरतात आणि वडापाव. मी बघितलेलं आहे की त्या माणसाच्या तोंडातून थुंकी उडत असते आणि त्या वडापाववरती पडत असते. मी निरखून पाहिलं काय होतंय. आणि हे होणारच आहे ना, हे होणारच आहे. तो माणूस आहे, तो ओरडतोय. तर आणि ही कला त्यांनी काय प्राप्त केलेली नाही आहे की थुंकी न उडता जरासुद्धा कण बाहेर येण्यादा बोलायचं, मोठ्याने बोलायचं नाही. पण कोणाला दिसत नाही. आणि मग आम्ही वाह काय वडापाव, टेस्ट मस्त होती. हां, कशामुळे आली होती माहीत नाही. बाजूला मला 5 मिनटं घेतो, काय करायला हवं हे सांगतो. आपण छंद जोपासायला हवेत. आपण स्वरंजन करायला हवं. स्वरंजन, आपण स्वतःचं रंजन आपणच करू शकू असं काहीतरी करायला पाहिजे. ही परावलंबित्व नको. ही वस्तू परावलंबी, तर दुसरे काहीतरी तुम्हाला तुमचं रंजन करणार आणि मग ते कसे करणार तुम्हाला माहीत नाही. ते जसे करतील तसं तुम्हाला ते स्वीकारणं आवश्यकच होतं, भागच पडतं. त्याऐवजी तुम्ही स्वतःचं रंजन स्वतः करायला लागा, चिंतन करायला लागा आणि या योगे तुम्ही स्वतःचा वेळ स्वतः घालवा आणि या माध्यमांवरती कमीत कमी अवलंबून राहा, असं मला या माध्यमातून सांगायचं आहे. आज होतं आहे असं की हे 90% आणि 5% आणि 3% आणि 2% आमचं स्वचिंतन हे आता 0पर्यंत पोचायला लागलेलं आहे. कारण हे अवेलेबल आहे हो, सगळं 24 तास ते ओतत आहेत, धबधब्यासारखं ते ओतलं जातं आहे. पण आम्ही कुठेतरी शहाणपणा आमचा जागा ठेवायला हवा आणि स्वचिंतनाकडे छंद जोपासायला हवे. छंद ही इतकी छान गोष्ट आहे, माहिती आहे सगळ्यांना. खरं तर मला हा विषय सांगितला ना, मला वाटलं अरे ह्याच्यात काय सांगायचं आहे, हा कॉमन सेन्स आहे. कॉमन सेन्सबद्दल एवढं काय बोलायचं आहे, कॉमन सेन्स एव्हरीबडी हॅज. पण मला असं लक्षात यायला लागलं की कॉमन सेन्स हॅज बिकम अनकॉमन, सो अनकॉमन दॅट इट हॅज बिकम रेअर. कॉमन सेन्स हॅज बिकम रेअर. आणि दुसरेच कुठले तरी सेन्सेस हे आता कॉमन सेन्स झाले. म्हणजे असं करणं हा कॉमन सेन्स झाला. हा कोणालाही यायला पाहिजे. तो नाही आला, अरे काय अनाडी आहे, कॉमन सेन्स पण नाही तुला, एवढं पण करता येत नाही. म्हणजे तो एक सेन्स कॉमन झाला. मालिका कुठली काय चालली आहे हा माहीत नसेल तर तुम्ही काय 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 जगायला येऊन केलं काय एवढं आयुष्य घालवून, माहीत नाही ते काय होतं आहे, ते कॉमन सेन्स झाला. त्यामुळे नको असलेले स्पेशल सेन्सेस काही नवीन युगातले हे कॉमन सेन्स झाले आणि कॉमन सेन्सची जागा मग मूळच्या अनकॉमन सेन्सनी घेतली. त्यामुळे हे सांगणं आवश्यक ठरतं आणि ते सांगण्याचा मी काही प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला ते आवडलं असेल. आणि त्यापेक्षासुद्धा मी अनेकदा सांगतो माझ्या व्याख्यानामधून, हे तर माझं शेवटचं वाक्य ठरलेलं असतं,
आता माझं व्याख्यान मी संपवणार आहे. व्याख्यान संपल्यानंतर टाळ्या वाजवू नका, कारण हे मनोरंजन नव्हतं, हे इंजेक्शन होतं, हे प्रबोधन होतं. आणि आपल्याला कोणी इंजेक्शन दिल्यानंतर आपण टाळ्या वाजवत नाही. त्यामुळे टाळ्या वाजवून याचं रूपांतर मनोरंजनामध्ये करू नका. मनोरंजन @101% होईल. 100% ऑलरेडी झालेलं आहे, तर ते 101% करू नका. हे प्रबोधन होतं, हे इंजेक्शन होतं. ते आपल्याला किती लागू पडेल हे पहा आणि त्यातून आपलं आरोग्य पुन्हा इंजेक्शन न घेण्यायोग्य होईल असं मला म्हणावंसं वाटतं. ते पहा असं म्हणावंसं वाटतं. वेळेची मर्यादा पाहता मला थांबायला हवं. मी मुद्दे सगळेच सांगत गेलेलो आहे. ओके, मला बरं वाटतं की हा जो कागद मला ज्यांनी दिला आहे ते कालच्या व्याख्यानाचे एवढे मुद्दे त्यांनी लिहिले आहेत. लिहिणं ही काय गोष्ट आहे. मी एक उपमा देतो की जी माझ्या मनात येता येताच आली होती. आपण प्रारंभी गणेशपूजन करतो, अनेक ठिकाणी गणेशपूजन करण्याची पद्धत आहे. गणेश या देवतेचं सर्वात मोठं काम काय आहे असं वाटतं तुम्हाला? सगळ्यात मोठं काम त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी महाभारत लिहिलं. तेव्हा गणेशपूजन ह्याचा अर्थ लिखाण असा एक चांगल्या अर्थाने घेतलं तर ते लिखाण आम्हाला खूप उपयोगी पडेल. आणि जसं ते महाभारत काही हजार वर्ष टिकलं तसं आमचंही लिखाण टिकत राहील, आम्हाला उपयोगी पडत राहील. म्हणून लिहाल तर प्रगत व्हाल, लिहाल तर आनंदी व्हाल, लिहाल तर सुखी व्हाल. धन्यवाद.